नमस्कार. आज आमच्या घरी आहे महत्त्वाची पूजा, त्यामुळे मी सकाळी 5:30 वाजताच स्वयंपाक करायला सुरुवात केली. तशी माझी सकाळ 4:30लाच झाली होती, पण मी 5:30ला करायला सुरुवात केलं. कुकर लावलं, पालक पनीर केलं आणि त्यानंतर मी खीर बनवली. अर्धी तयारी मी कालच केली होती आणि अर्धी तयारी मी सकाळी केली. पुलाव वेगळा बनवला होता. स्वतःला हायड्रेट ठेवत होते, कारण कामं करताना आपण विसरतो पाणी प्यायचं किंवा काय. तर मी भाज्या वगैरे पण कालच कापून ठेवल्यामुळे भरपूर मला मदत झाली. आणि तोपर्यंत अजून सकाळ काय झालीच नव्हती, पण मी सगळं बनवायला सुरुवात केली. ही आमटी मी त्याच्या आवडीचीच बनवली आहे ॲक्च्युली. आणि ही प्रसादाची खीर ही माझ्या ॲक्च्युली आईची रेसिपी आहे. तांदूळ भाजून हे छानपैकी बनवते. सगळ्यांना आवडावी म्हणून मध्यम गोड अशी मी ही खीर बनवली होती नैवेद्यासाठी आणि सगळ्यांसाठीसुद्धा. पूजा मोठी असल्यामुळे सामानही भरपूर काढायचं होतं, पण त्यात आज आर्यवीर लवकर उठून बसला नेमका, त्यामुळे ते पण आवरायचं होतं आणि तोपर्यंत सकाळ झाली. आणि मग त्याचं आवरत मी हे सगळं करत होते. जर ऑफिसला पण आज जाऊन यायचं असल्यामुळे ती वेगळीच गडबड होती. आणि त्यानंतर सगळं आम्ही आवरलं. सकाळच्या गडबडीत दूध पण गरम करायचं होतं. ते आता कुकर नेहमी शिकवण देत असतो मला, एव्हरी टाईम आय यूज इट. आणि पूजेचं सामान मी थोडं आधीच काढून ठेवलेलं आणि थोडं मी काढायचे होते अजून, त्यामुळे पण वेगळीच मदत होते थोडं प्रिपरेशन केल्यानंतर. आणि मग सगळं करत असताना आरेवीला नाश्ता भरवायची वेळ आली, त्यामुळे पहिला त्याला नाश्ता भरून मग बाकीची पूजा करायला मी तयार झाले जाऊन आल्यानंतर. आणि त्यानंतर भटजी पण आले, मग त्यांनी मांडामांड करायला सुरुवात केली. तोपर्यंत हा बाहेर आजोबांपर्यंत छान गप्पा मारत होता आणि मग आम्ही पूजा छानपैकी करून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.